देशाचे मानाचे समजले जाणारे पद्म पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आणि त्याच्यात आपल्या महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यातले श्रीरंगदादा लाड यांना सुद्धा पद्मश्री मिळालेला आहे. कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे श्रीरंगदादा लाड यांना पुरस्कार मिळाले. दादा, प्रथम तुमचं खूप अभिनंदन. धन्यवाद. तुमची पहिली प्रतिक्रिया कशी आहे? एवढा मोठा सन्मानाचा पुरस्कार मिळालाय, काय काय वाटतं मग? नाही, हा पुरस्कार मिळाला माझ्या व्यक्तिगत मुद्द्यासाठी मला तसं काही आनंद वगैरे असा नाही, पण त्याचा एक आनंद एवढ्यासाठी झाला, ज्या वेळेला एखाद्या गोष्टीला खूप प्रसिद्धी मिळते त्यावेळेला बाकीचेच लोक त्याचं अनुकरण करायला लागतात. आता माझ्या ह्या तंत्राला खूप प्रसिद्धी मिळणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी नक्की कौतुक म्हणून काय याच्यात आहे, या तंत्राकडे शेतकरी जातील, या तंत्राने ज्या वेळेला कापसाचं उत्पन्न घेतील आणि त्यांचं उत्पन्न वाढेल या दृष्टीने मात्र मला आनंद होतोय. आता एरवी किती जरी ओरडून सांगितलं तर शेतकरी काही स्वीकारत नव्हता, पण आता प्रसिद्धीचा न कळतच प्रभाव असतो. तुम्ही कुठल्या महत्वाच्या गोष्टी सुचवलेल्या होत्या? अजून कुठल्या गोष्टी सांगायच्या राहिल्यात? अजून काय सांगावं असं वाटतं या क्षेत्राविषयी तुम्ही जे कार्य केलेलं आहे? कापसाच्या संदर्भात Yes. नाही, कापसाच्या संदर्भातलं माझं गेली 26 वर्ष मी काम करतो आणि याचं संशोधन आज नाही लागलं, 26 वर्षापूर्वी मी याचं संशोधन केलेलं आहे. फक्त एका गोष्टीचा मुद्दा होता की या तंत्राला कोणी स्वीकारत नव्हतं आणि स्वीकारणं तसं अवघड आहे, कारण एखाद्या पिकाचं थोडी जरी फांदी मोडली तर शेतकऱ्याला दुःख होतं. या कापसातल्या प्रत्यक्षात मोठमोठ्याल्या 3 फांद्या कापायच्या म्हणजे त्याच्याने शक्य होत नव्हतं, पण त्यांना इथं हे कळत नव्हतं की प्लस मायनसचं गणित आहे. म्हणजे साधारणपणे 3 फांद्या कापल्यामुळे काही उत्पन्न घटणार आहे, पण हे घटल्यामुळे तिप्पट उत्पन्न वाढणार आहे हे त्याला जाण नव्हती, म्हणून तो हिंमत करत नव्हता. मी बऱ्याच वेळेला बाकीच्यांना म्हणत होतो, विद्यापीठ कॉलेज झाला प्रसिद्धी आहे, शास्त्रज्ञ बोलायला लागा. आणि दादा लाड काही अथॉरिटी नाही, पण कृषी विद्यापीठातला शास्त्रज्ञ नक्की अथॉरिटी आहे. त्याचा किती कळतं हा भाग सोडून दे, पण अथॉरिटी तर आहे. आणि ही अथॉरिटी जर तुम्ही कामाला लागला तर आपल्या देशाचं उत्पन्न वाढेल. परंतु तसा काही प्रतिसाद फार मिळत नव्हता, पण मला असं खात्री आहे या माध्यमातून आता बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत हा विषय जाणार आहे आणि शेतकरी हे जर करायला लागतील, कापसाचं उत्पन्न म्हणजे माझ्या देशाचं उत्पन्न नक्की वाढेल या माध्यमातून. निश्चितपणे दादा, पण शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. मग तो कापूस उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक असेल किंवा अन्य शेतकरी असेल, त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हमी भावापासून शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते अजूनही मोठ्या प्रमाणात सरकार दरबारी खितपत पडलेले आहेत. त्याच्या विरुद्ध तुमचा संघर्ष सुरू राहणार? मी भारतीय किसान संघाचा कार्यकर्ता आहे. संघटनेचं सूत्र आहे, त्रिसूत्री आमचं काम चालतं: संघटन, संघर्ष, संरचना. आता माझं हे संशोधन आहे 3ऱ्या गटात येतं संरचनेमध्ये. पण आपण पाहतो संघर्ष, पण संघर्षाचा पाय असतं संघटन. संघटन मजबूत असेल तर प्रभावी संघर्ष होत नाही, प्रभावी संघर्ष नसेल तर तुम्हाला कोणी भीक घालत नाही. तेव्हा आपण भाव हा विषय ताकदीशी निगडीत आहे. जोपर्यंत तुमची पर्याप्त ताकद दिसणार नाही, खेड्यापाड्यात एक म्हण आहे की शक्तीने सर्व प्रश्न सुटत असतात. सामोपचाराने नाही, भीक मागून नाही, डोळ्यात अश्रू आणून तर नाहीच नाही. डोळ्यात अश्रू आणून एखाद्या वेळेला तुमच्यावर कोणी दयाभाव म्हणून एखाद्या वेळेला प्रश्न सोडवेल, पण कायमस्वरूपी प्रश्न सोडवायचे तर समोरच्याला नमवण्या एवढी ताकदच तुमच्यामध्ये पाहिजे. म्हणून संघटनेच्या माध्यमातून मला खात्री आहे, संघटन बाल्यावस्थेत असलं. उदाहरण म्हणून सांगायचं झालं, भारतीय किसान संघ आज गोकुळेतला कृष्ण आहे, म्हणजे मथुरेतला कृष्ण याचा अर्थ ताकदीचं रूप आहे ते. ज्या वेळेला आज आमच्या देशात एकही प्रांत असा नाही की जिथं किसान संघ नाही, पण हीच ताकद 4-5 वर्ष जर झाली तर या मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, हे आम्हाला सरकारला विनंती करण्याची गरज भासणार नाही. आम्ही ऑर्डर देऊ. संघर्षच करावा लागेल सरकारसोबत. सरकारची इच्छा, आमची इच्छा नाही. संघर्ष ही काही भारतीय किसान संघाची प्रकृती नाही. आम्हाला वाटतंय की संघर्ष करण्याची आमच्यावर वेळच येऊ नये. आम्ही भगवंताला मानतो, पण असं आहे की घोड्यावर बसल्यावर हातात छडी घ्यावीच लागते. छडीशिवाय पळायचं नसतं, हे घोड्याचा स्वभाव आहे. सरकारच्या घोड्याच्या स्वभावात फार फरक आहे असं मला वाटत नाही. बरं दादा, ज्या कापसावर तुम्ही मोठं कार्य केलेलं आहे त्या कापसामधले आणखीन कुठले असे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत असं तुम्हाला वाटतं? नाही, त्याच्यातला मूळ मुद्दा एक तर पहिल्यांदा उत्पन्न वाढलं पाहिजे. आता आपण म्हणतो भाव घेण्यासाठी अगोदर उत्पन्न असलं पाहिजे. उत्पन्न जोपर्यंत हे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढण्याचं तंत्र शेतकऱ्यापर्यंत नेणार नाही, तोपर्यंत घरातलं उत्पन्न वाढणार नाही. एक तर मालाला भाव आणि माल पहिल्यांदा शेतात घरातलं उत्पन्न वाढलं पाहिजे, त्यासाठी तंत्राची शेती. पद्मश्री मिळेल अशी अपेक्षा होती? मला तर तशी नव्हतीच अपेक्षा.
म्हणजे अपेक्षा करणं वा न करणं हे माझ्या डोक्यातला विषयच नव्हता. मी आतापर्यंत काही गोष्टी मला अचानकच कळतात. मला काल सकाळी दिल्लीहून फोन आला. ते म्हणाले की तुम्हाला आता पेपर फोडू नका म्हणले. लोखंडे म्हणून कोणीतरी अधिकारी होते. पण असं चाललेलं आहे, तुमच्या नावाचा विचार चाललेला आहे, संध्याकाळपर्यंत डिक्लेअर होईल. मी कुणालाही म्हटलं नाही असा असा फोन आलाय वगैरे, असं झालंय काय, मी विसरून नाही गेलो त्याचा फोन आला. ती माझी प्रकृती नाही. एखादी गोष्ट झाल्या खूप आनंदाने हुरळून जात नाही आणि दुःखाने सुद्धा खचून जात नाही, ही माझी प्रकृती आहे. तुमचं काम अविरत सुरू राहणार. राहणारच आहे. कुठपर्यंत राहील हे वरच्यालाच माहिती आहे, मला काही माहिती नाही. परंतु आम्ही एक संघात गीत गातो की कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू हीच विश्रांती, त्या क्षणापर्यंत करत राहील. तर होते पद्मश्री जाहीर झालेले श्रीरंगदादा लाड, ज्यांनी कृषी क्षेत्रात विशेषतः कापूस क्षेत्रामध्ये मोठं कार्य केलेलं आहे, जे अविरतपणे सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. शशिकांत पाटील, न्यूज 18 मराठी, लातूर.